नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला। त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद हे कोणाला मिळणार असा प्रश्न उपस्थित झाला होता आणि त्यानंतर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक महिलांची नावं पुढे येऊ लागली। हे सगळं सुरू असतानाच आता बीडमध्ये एका फ्लेक्सची चर्चा जोरात सुरू आहे आणि ते फ्लेक्स मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आहेत संगीता चव्हाण आणि त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात यावी अशी मागणी समस्त लाडक्या बहिणींनी बीड जिल्ह्यातल्या केलेली आहे आणि अशा आशयाचे आता फ्लेक्स बीडमध्ये लागू लागले आहेत। या फ्लेक्सवर एक मजकूर लिहिलेला आहे, मी तुम्हाला वाचून दाखवण्याचा प्रयत्न करतोय। त्या फ्लेक्सवर असं लिहिलं आहे की आमच्या वेदनांना आवाज द्या, महिलांच्या संघर्षाला समजून घेणारी आणि न्यायासाठी लढणारी ताकद, एकच आमचा ठाम निर्धार, आमचा आवाज दाबला जाणार नाही, बीडच्या महिलांचं एकच विश्वास, न्याय देणारं नेतृत्व। ॲडव्होकेट संगीता चव्हाण यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करा आणि खाली लिहिलेलं आहे की समस्त लाडक्या बहिणी बीड जिल्हा म्हणजे यांनी हे बॅनर लावलेलं आहे, हे फ्लेक्स लावलेलं आहे। आता आपण पाहिलं की राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर अनेक आरोप झाले होते भोंदूबाबाच्या प्रकरणामध्ये, त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आणि आता अनेक अशी नावं पुढे येत आहेत। यामध्ये सामाजिक क्षेत्रातील महिला असतील, वेगवेगळ्या राजकीय पक्षातील महिला असतील, त्यांची देखील नावं समोर येत आहेत। त्यामुळे आता हे सगळं सुरू असताना असे फ्लेक्स लागले आहेत। या बाजूला देखील एक संगीता चव्हाण यांचं फ्लेक्स लागलेलं आहे। त्यांनी महिलांच्या प्रश्नावर असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असेल किंवा वेगवेगळ्या प्रश्नावर असेल अनेक आंदोलनं केली होती आणि त्यांच्या सगळ्यात एक राज्यभर गाजलेलं आंदोलन होतं। त्यांनी त्या आंदोलनाचा एक फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे आणि त्यांची आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात यावी अशी मागणी त्यांच्या चाहत्यांनी केलेली आहे। संगीता चव्हाण ह्या शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आहेत। मागच्या काळामध्ये 3 वर्षे त्यांनी राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी देखील काम पाहिलेलं आहे, त्यामुळे त्यांना या संदर्भातला मोठा अनुभव असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना या राज्य महिला आयोगाचा अध्यक्ष करण्यात यावा अशी मागणी होत आहे। तर दुसरीकडे रुपाली चाकणकर ह्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्या होत्या, त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर आता हे महिला आयोगाचं अध्यक्षपद नेमकं भाजपकडे जातं, शिवसेनेकडे जातं की राष्ट्रवादीकडे परत येतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सहकारी कॅमेरामन मुकुंद सर, मी आप्पासाहेब मोहोरकर, लोकाशा TV बीड।